नमस्कार, तेजस व्हॉइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून मला सगळ्यांसमोर यायचंच होतं. महाराष्ट्राच्या जनतेसमोर असेल, देशातल्या जनतेसमोर असेल, पण गेल्या अनेक वर्षांपासून मनामध्ये किंतु परंतु होतं. येऊ का नको येऊ, अनेक रात्र झोप लागली नाही. महाराष्ट्रातले विषय असतील, देशातले विषय असतील, अत्यंत गंभीर आणि या देशामध्ये काय झालं पाहिजे याविषयी अनेक वर्षापासून मनामध्ये होतं. अनेक राजकीय पुढाऱ्यांसमोर मी हे बोलूनही उघडपणे दाखवलेलं, मात्र समोर यायला जरा मनामध्ये चलबिचल होती. पण गेल्या काही दिवसांपासून मनात ठरवलं की 1 ऑगस्टला सर्वांसमोर आलंच पाहिजे. बाकी जे होईल ते पुढे होईल. विषय खूप मस्त आहेत, विषय घेण्यासारखे होते. उदाहरण द्यायचं झालं तर मराठी विरुद्ध अमराठी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन, दोन्ही पवार यांनी देखील एकत्र यावं का, किंवा यांनी वेगळं लढावं, जेणेकरून या दोन्हीही पवारांना, म्हणजे त्यांचे जे पक्ष आहेत, शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, यांना काय फायदे तोटे होऊ शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्राची ढासळलेली अर्थव्यवस्था, त्याचप्रमाणे आपण बघतो गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी असतील व अन्य गरीब लोक असतील, त्यांच्याविषयी राजकीय पुढारी आवाज उठवतात विधानसभेमध्ये किंवा रस्त्यावर आंदोलनं वगैरे करत असतात. पण महाराष्ट्रातलं एक महत्वाचं एक विभाग म्हणता येईल किंवा लोकशाहीचा 4था स्तंभ ज्याला म्हणतात, तो म्हणजे माध्यम ज्याला आपण म्हणतो, त्या माध्यमांमध्ये न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था, याविषयी मात्र राजकीय पुढारी सोयीस्करपणे बोलणं टाळतात किंवा आवाज उठवणं टाळतात. पण मी तेजस व्हॉइसच्या माध्यमातून सुरुवात करणार आहे आजच्या तारखेपासून, अर्थातच 1 ऑगस्ट पासून.